हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आत्ताच मी देवपूजा केली, तुमच्यावर क्लिप शेअर केली आणि तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की माझ्याकडे एवढे देव कसे काय. तर हे आम्ही स्वतःहून माझ्याकडे आले आहेत असं समजायला हरकत नाही. प्रसाद म्हणून, कधी गिफ्ट म्हणून मिळाले आहेत आणि आम्ही त्यांची मनोभावे पूजा करतो आहे. तर हे जे ग्रामपंचायत तुम्हाला दिसतं आहे, ग्रामपंचायत म्हणता येईल, ग्रामपंचायतून. तर हे आम्ही काळाराम मंदिरात नाशिकला एकदा गेलो तेव्हा दर्शनाला गेलो होतो. तर मंदिराबाहेरच या वस्तू विकायला छानसं दुकान आहे. तर तिथे मला ही मूर्ती खूप आवडली होती. तर माझ्या मिस्टरांना मी सहज म्हटले की आपण ही मूर्ती विकत घेऊया का, तेवढीच माझी काळाराम मंदिराची आठवण. तर त्यांनाही ती खूप आवडली. देवाच्या चेहऱ्यावरचे भाव पण पहा किती सुंदर आहेत. तर म्हटलं ठीक आहे आपण घेऊया. आणि आणल्यावर मग त्यांना, माझ्या मिस्टरांना एवढी आवडली की त्यांनी छान असा देवारा पण बनवून घेतला आणि आम्ही तिला नित्यपूजेमध्ये घेतली. आता आम्ही रोज रामाची पूजा करतो, म्हणजे तेवढीच आपली सेवा काळारामाच्या पायाशी पोहोचते. तर म्हणून त्या योगाने ही मूर्ती माझ्याकडे आली. आता जवळजवळ 20-25 वर्ष झाली ही मूर्ती माझ्याकडे आहे. सो फ्रेंड्स, हा कृष्णाचा जो फोटो आहे तो आमचे गुरु आहेत जे पुण्याला असतात. त्यांनी आम्हाला प्रसाद म्हणून दिलेला आहे. पण तो मला इतका अत्यंत प्रिय आहे. आम्ही जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून हा फोटो माझ्यासोबत आहे. आणि जेव्हा मला प्रेग्नन्सी राहिली आणि मला माझी प्रकृती नाजूक होती, मला बेड रेस्ट सांगितली होती, तेव्हा मी नाशिकला हा कृष्णाचा फोटो घेऊन गेली होती आणि आईच्या देवाऱ्यावर वरती हा फोटो लावला होता. आणि रोज मी तिथे देवाची पूजा करायची, कृष्णाचं नामस्मरण करायची, शिवलीलामृत पण देवाऱ्यासमोर बसून वाचायची पूर्ण. आणि बाळंतपण झाल्यानंतर, बाळ झाल्यावर नंतर मी जेव्हा मुंबईला परत आले तेव्हा कृष्णाला पण माझ्यासोबत, मी जिथे जाते तिथे मी घेऊन गेली होती. मला खूप आधार वाटतो या फोटोचा. आणि म्हणजे जवळजवळ 26 वर्ष झाले हा फोटो आमच्या घरात आहे आणि आमच्या गुरूंनी दिला, त्यामुळे त्याचे विशेष महत्त्व आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की माझ्या मनात ज्या ज्या इच्छा मी बोलते हा तो ऐकत असतो आणि तो पूर्ण पण करतो. जेव्हा जेव्हा खूप संकट असे वाटतात तेव्हा मी मनोभावे प्रार्थना करते आणि बाप्पा माझं ऐकतो. तर ही विशेष प्रिय आमच्या सगळ्यांची आवडती फ्रेम आहे घरातली, कारण असा आमच्या सरांचा प्रसाद आहे, हा आमच्या गुरूंचा प्रसाद आहे. ही जी फ्रेम आहे ना फ्रेंड्स, ही मागच्याच आठवड्यात आमच्या प्रिय मावशी हिरा मावशी यांचं निधन झालं. त्यांनी आमच्या लग्नाच्या 9व्या वाढदिवसानिमित्त, माझे मिस्टर काही कामानिमित्त राशीन गावाला गेले होते, तेव्हा मावशी काकांनी यांनी देवीची पूजा केल्यानंतर अचानक सरप्राईज म्हणून त्यांना ही देवीची मूर्ती प्रसाद म्हणून दिली होती, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाची गिफ्ट म्हणून. तर तेव्हापासून जे 2009 साली ही त्यांनी आम्हाला गिफ्ट केली होती, तेव्हापासून आम्ही हिची नित्यपूजा करतो आहे, तेवढीच आपल्याकडनं जगदंबा देवीची सेवा म्हणून. तर ही मूर्ती ही फ्रेम तेव्हापासून मावशी काकांची आमच्यासाठी एक आठवण आहे. त्यांचे आशीर्वाद आमच्यापाशी कायम आहेत. सो फ्रेंड्स, ही जी फ्रेम आपल्याला दिसते आहे ना, ही आमचे नगरचे महाराज श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज यांची आहे. आणि आमच्या लग्नामध्ये नगरचे काही लोक आले होते, त्यांनी आम्हाला ही फ्रेम गिफ्ट म्हणून दिली होती. ते महाराजांचा आशीर्वाद म्हणून ही फ्रेम तेव्हापासून आमच्यासोबत कायम आहे आणि आम्ही त्यांची नित्यपूजा करतो. आणि महाराजांविषयी काय वर्णावे, आमची सगळी फॅमिली त्यांना खूप मानते. आम्ही त्यांची दीक्षा घेतलेली आहे माझ्या मिस्टरांनी. आणि गेले 30-35-40 वर्षापासून जवळजवळ ते महाराजांच्या सेवेत आहेत. आणि माझ्या चुलत सासूबाई नेहमी म्हणायच्या की तुमच्या परिवाराला महाराजांचं संरक्षण कवच लाभलेलं आहे. आणि नेहमी आम्हाला त्याचा अनुभव येतो. ज्या वेळेला आमच्यावर काही शारीरिक, मानसिक, आर्थिक संकट येतं त्या वेळेला महाराज आम्हाला तरुण नेतात, असा आमचा गाढ विश्वास आहे. आणि महाराजांची कृपा आमच्यावर अशी सदैव राहावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि फ्रेंड्स, पूजेतला हा जो माऊलींचा फोटो आहे, हा फोटो पण आमच्या घरात खूप पूर्वीपासून आहे. मी लग्न करून यायच्या आधीपासून आहे. माझे सासरे तेव्हा या छोट्याशा फ्रेमची पूजा करायचे. आळंदीहून त्यांनी हा फोटो आणला होता माऊलींचा. रोज या फोटोसमोर बसून ते हरिपाठ म्हणायचे. ते पण एक वारकरी होते. तर त्यांचीच आठवण म्हणून आम्ही पण त्यांच्या पश्चात या फ्रेमची पूजा चालू ठेवलेली आहे. आणि आम्ही पण माऊलींना खूप खूप मानतो. आणि आमच्या सासऱ्यांची प्रथा आम्ही पुढे सुरू ठेवलेली आहे, नित्यपूजेत त्यांना ठेवून. ही जी फ्रेंड्स फ्रेम आहे ना, कोल्हापूरच्या अंबाबाईची आहे.
तर आम्ही सगळी फॅमिली मिळून कोल्हापूरला दर्शनाला गेलो होतो देवीच्या. तेव्हा आमचे मोठे धीर विश्वासदादा, विश्वास मोकाशी, ते पण आमच्याबरोबर होते. आणि देवीची पहाटे आम्ही पूजा केली. 5:30ला मंदिराबाहेर आलो आणि नाश्ता वगैरे केल्यावर अचानक त्यांनी आम्हाला मंदिरात थोडा बसायला सांगितलं आणि एक व्यक्ती ही फ्रेम घेऊन आले. तर दादांनी आम्हाला तेव्हा पण आमचा लग्नाचा वाढदिवस होता, तर ही फ्रेम देवीची गिफ्ट केली होती. त्यांनी कधी ऑर्डर केली, कसं बनवायला सांगितले आम्हाला अजिबात माहीत नव्हतं. आणि देवीच्या मंदिरामध्येच आम्हाला त्यांनी ही फ्रेम गिफ्ट म्हणून दिली. त्यापासून आमच्या दादांची आठवण म्हणून ही फ्रेम आम्ही अगदी सांभाळून ठेवली आहे. आणि खूप सुंदर वाटतं, म्हणजे असं वाटतं की आपण देवीच्या मंदिरातच बसलो आहे गाभाऱ्यासमोर, इतकी सुंदर मूर्ती आहे ही. त्यामुळे ही आमच्या दादांची आमच्याजवळ एक आठवण आहे. आणि फ्रेंड्स, ही कोल्हापूरच्या देवीची जी फ्रेम आहे ना, तिची पण एक छानशी गोष्ट आहे. म्हणजे माझे मिस्टर कोल्हापूरला गेले होते, कामानिमित्त गेले होते. आणि कोल्हापूरला गेले की ते देवीच्या दर्शनाला तर जाणार असते. अद्या कोल्हापूरच्या देवीला खूप आपल्या आईसारखं मानतात, आईसाहेब म्हणतात तिला नेहमी, माझी आई आहे म्हणतात. तर अशीच त्यांनी पहाटे पूजा केली आणि ते निघत होते कामासाठी मीटिंगला. तेवढ्यात गुरुजींनी त्यांना बोलून घेतलं आणि ऑफिसमध्ये नेलं आणि देवीची ही फ्रेम त्यांना प्रसाद म्हणून दिली. माझ्यासाठी एक सुंदर क्रीम कलरची साडी, त्याला लाल काठ होती, इतकी सुंदर साडी त्यांनी मला प्रसाद म्हणून पाठवली, देवीच्या अंगावरची साडी. आणि ही फ्रेम त्यांनी अचानक दिली, त्यांना काय वाटलं तर. त्यापासून हा देवीचा प्रसाद म्हणून आम्ही या फ्रेमची नित्यपूजा करत आहोत. ही पण फ्रेम आमच्याकडे गेले 15-16 वर्षापासून आहे. तर असे आमचे सगळे घरातले फोटोशी आमच्या वेगवेगळ्या आठवणी निगडीत आहेत. म्हटलं आता तुम्ही पण माझी फॅमिली झाल्या, तर तुमच्याबरोबर या आठवणी मी पण शेअर कराव्या. आणि हे सगळ्या फोटोची, फ्रेमची पूजा करून आम्हाला खूप समाधान मिळतं. आमच्या सगळ्या आवडत्या व्यक्तींची पण रोज आठवण काढली जाते त्यानिमित्ताने. हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. प्राजक्ता म्हणजे जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत छोट्याशा भटकंतीला, तर तुम्हालाही आम्ही घेऊन जातो. लेट्स गो. चला.
हा हनुमान रोड आहे. इथे हनुमान जयंतीनिमित्त तयारी चालू आहे. तुम्ही बघू शकता की इथे सुंदर असं लाइटिंग केलेलं आहे. आता आपण आत जाऊया. तर उद्या दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती आहे, तर त्याची तयारी चालू आहे. छान फुलांची सजावट केलेली आहे आणि लाइटिंगच्या माळा सोडलेल्या आहेत. आणि मंदिरात काही गर्दी नव्हती, आम्हीच 3 जणी होतो. खूप छान दर्शन झालं. तर आत जाऊया आणि आता पाया पडायचं. छान अशी मूर्ती आहे छोटीशी. छान आहे मूर्ती, खूप जुनी आहे. आता प्रदक्षिणा आम्ही मारत होतो, तर तेव्हा आम्हाला इथे पालखी दिसलेली आहे. शंकराचं मंदिर पण आहे छोटंसं. बघा किती सुंदर सजवली पालखी. फुलांच्या माळा सोडलेल्या आहेत. आणि इथे हनुमानाची गदा इथे या ठिकाणी ठेवणार आहे. हे पहा. खूप सुंदर वाटलं. हनुमानाचं दर्शन झालं मस्त. कसं वाटलं? एकदम छान वाटतं. हो, उद्या हनुमान जयंतीची तयारी सुरू होती. आम्हाला प्रसाद पण मिळाला. खूप बरे वाटलंय. लाइटिंग पण काय सुरेख केले बघा. चला आता आम्ही घरी निघतो. बाय बाय. सो फ्रेंड्स, आम्ही हनुमान मंदिरात आलो आहोत. हनुमान जयंतीची तयारी सुरू आहे सुंदर. तर आता इथेच मी आजचा व्लॉग एंड करते. उद्या भेटू पुन्हा फ्रेश व्लॉग येतो. पण सगळ्यांना बाय बाय. बाय बाय.